नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 2.3 यामधील काही उदाहरण आपण सोडवणार आहोत। 2.3 मधील काही उदाहरण आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। ते व्हिडिओ अजून जर तुम्ही पाहिले नसतील तर या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतोय, ती पाहून घ्या। तुमचा अभ्यास एक सलग होण्यास मदत होणार आहे। आणि आता या प्रॅक्टिस सेट 2.3 मधील प्रश्न क्रमांक 8 मी वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। प्रश्न क्रमांक 8 आहे, डिवाइड अँड राइट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म। डिवाइड म्हणजे भागाकार करा आणि जे उत्तर येतं ते तुम्ही त्या उत्तराचं सोपं रूप लिहा किंवा सोप्या रूपात उत्तर लिहा, असा हा प्रश्न आहे। आणि त्या प्रश्नामध्ये मग पहिलं उदाहरण आहे, रूट 98 डिवायडेड बाय रूट 2 म्हणजे रूट 98 ला रूट 2 ने काय करायचं आहे, भागायचं आहे। फार मोठा ह्याची काही गरज नाही, तर तसा भागाकार करायचा काही काम नाही आपल्याला। या रूट चिन्हाचं काय करायचं आहे ते बघूया आपण। रूट 98 डिवायडेड बाय रूट 2 हे सर्वांना समजतंय, अंश आणि छेद या स्वरूपात। आता 98 आणि इथं 2 आहे, यामध्ये दोन प्रकार आहेत सोडवण्याचे। तुम्ही पहिल्यांदा दोघांचं मिळून एक रूट आणि 98 भागिले 2 दिलं तरी चालेल। 2 न भाग लावायचा, 2 चौक 8 आणि 2 9 18 म्हणजे रूट 94 येईल। आणि रूट 9 यामध्ये आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो। म्हणजे एक तर दोघांचं मिळून कॉमन एक रूट घ्यायचं चिन्ह, 98 भागिले 2 म्हणजे रूट 49 येईल। 2 1 2 2 चौक 8 2 9 18 आणि रूट 49 म्हणजे 49 चं वर्गमूळ 7। आता हीच पद्धत अशी आहे, 98 छेद रूट 2 बरोबर 98 ची फोड करायची आहे आपण, 49 गुणिले 2 रूट 2। इथे काय लक्षात, 98 म्हणजे 49 गुणिले 2 म्हणजे हे रूट चिन्हामध्ये सगळं आलं। आणि परत आपण याचं काय करायचं, दोन वेगवेगळे रूट चिन्ह करायचे आणि त्याला काय करायचं, रूट 2 न भागायचं आहे। रूट 2 ला रूट 2 जाईल म्हणजे रूट 49 आणि 49 म्हणजे 7। म्हणजे हा एक प्रकार आणि हा एक प्रकार आहे। हा तुम्हाला थोडासा सोपा वाटतो इथल्या इथे भाग लावायला। काही उदाहरणं आपण अशी करायची आहेत, तर काही उदाहरणं या पद्धतीनं सोडवायला लागतात। तर आपण आता हे जे उदाहरण आहे ते मी असं लिहून घेतो, 98/2 इज इक्वल टू रूट 49। रूट 49 कसं आलं, तर इथं 2 1 2 2 चौक 8 2 9 18 आणि रूट 49 म्हणजे 49 चं वर्गमूळ आलं 7 म्हणजे याचं उत्तर आलं 7। समजतंय का बघा। यामध्ये दुसरं उदाहरण आहे, रूट 125 डिवायडेड बाय रूट 50 आन्सर। हे सुद्धा तुम्ही असंच करू शकता, 125/50 इज इक्वल टू, इथं 25 न भाग जातोय, 25 दोन्ही 50 आणि 25 5 600 म्हणजे 125 म्हणजेच रूट 5/2। आता एक रूट आहे त्याचे दोन रूट करा म्हणजे रूट 5 डिवायडेड बाय रूट 2। हे किंवा हे दोन्ही उत्तर याची बरोबर आहेत। असं लिहिलं तरी बरोबर आहे, हे लिहिलं तरी बरोबर आहे। भाग लावायचा आहे, भागाकाराची क्रिया आपण शिकलोय। तिसरं उदाहरण दिलेलं आहे, रूट 54 डिवायडेड बाय रूट 27। हे सुद्धा काय करायचं आहे, अशा पद्धतीने सुटतंय का बघायचं आहे। म्हणजे रूट 54 डिवायडेड बाय 27 इज इक्वल टू रूट
9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 7 54, म्हणजे 6/3 वर्गमुळा चिन्हामध्ये आलं आणि याचा आता 6चं किंवा 3चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे उत्तर हे असंच राहणार आहे. आता यामध्ये चौथं उदाहरण आहे. सोपी सोपी उदाहरण आहेत, फारसं काही यामध्ये अवघड नाही. चौथं उदाहरण आहे यामध्ये लाटचं रूट 310 डिवायडेड बाय रूट 5. आन्सर 310 डिवायडेड बाय 5. हे एकाच वर्गमूळाच्या चिन्हामध्ये घेतलं तरी चालेल आणि बरोबर 5 न भाग जातोय. 5 न कशाला भाग जातोय? 310 ला 5 1 5, 5 6 30, 5 2 10 म्हणजे 62 आणि हे याचं आलं उत्तर. अशा पद्धतीने हे एक एक गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. फार याला काही जास्त मोठं सोडवून उपयोग नाही आहे, एवढ्या ते सोडवलं तरी ठीक आहे. पुढचा बघा आपण प्रश्न 9वा आहे. 9वा प्रश्न असा आहे की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज करायचं आहे. आता रॅशनलाइज करणं म्हणजे काय, तर एक छोटस रॅशनलायझेशन ऑफ सर्स अशी एक छोटीशी व्याख्या आहे. म्हणजे सर्सचं रॅशनलायझेशन होतं म्हणजे काय होतं, तर इफ द प्रोडक्ट ऑफ टू सर्स इज अ रॅशनल नंबर, प्रोडक्ट ऑफ टू सर्स इज अ रॅशनल नंबर, then each surd is called rationalization factor of the other surd. म्हणजे दोन सर्ड्सचा गुणाकार जेव्हा रॅशनल नंबर येतो, दोन सर्ड्सचा गुणाकार जेव्हा रॅशनल नंबर येतो तेव्हा आता या दोघांचा गुणाकार काय आला, √4 and √4 means 2. म्हणजे या दोघांचा गुणाकार हा रॅशनल आलेला आहे. दोन ही संख्या रॅशनल आहे, म्हणजे मग या √2 ला याचा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणतात किंवा या √2 ला या √2 चा रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतात. म्हणून याला म्हणायचं रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स. म्हणजे कोणत्याही दोन सर्ड्सचा जर गुणाकार रॅशनल संख्या येत असेल तर त्या दोघी एकमेकींच्या रॅशनलायझेशन फॅक्टर असतात. प्रश्न दिलेला आहे 3/√5, 3/√5 आणि मेन क्वेश्चन आपला आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. म्हणजे डिनॉमिनेटरचं काय करायचं आहे, रॅशनलाइज करायचं आहे. मी आताच सांगितलं तुम्हाला 3/√5 हे लिहून घेतलेलं आहे, बरोबर 3/√5 परत आहे तसं लिहून घ्यायचं आहे. आणि साधी गोष्ट आहे, गुणायचं आहे कशानं, तर यानंच गुणायचं आहे, √5 न छेदाला गुणायचं. इथं जी संख्या असेल त्यानंच गुणायचं आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता छेदाला आपण √5 न गुणलेलं आहे, तर अंशाला सुद्धा √5 न गुणावं लागतं. बरोबर आहे का, नियमच आहे. म्हणजेच 3 आता into √5 डिवायडेड बाय √25, √25 5 गुणिले 5, 5 25 आणि √25 3√5 डिवायडेड बाय 5. √25 म्हणजे 25 चं वर्गमूळ 5 आणि याचं उत्तर तुम्ही 3/5 into √5 असं लिहिलं तर चालेल. हे बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आता यानंतर पुढचं उदाहरण आहे 1/√14. असंच करायचं आहे, √14 नच गुणायचं आहे. आपण फारसं त्यामध्ये काय जास्त बदल करायचा नाही. √14 into √14 छेदाला √14 न गुणलेला आहे, म्हणून अंशाला सुद्धा √14 न गुणायचं. म्हणजे √14 अपॉन √14 into 14 जे काही यायचं ते, पण हे असं सुद्धा येऊ शकतं का नाही. म्हणजे याला हे जाईल, म्हणजे राहिला काय इथं 14 राहिला.
येते का लक्षात? आणि मग याचं उत्तर आपण असं दिलं तरी चालेल 1/14 इंटू रूट 14 इथला 1 आणि हे 14 असं इकडे घेतलेलं आहे आणि हे रूट 14 इथं गुणिले लिहिलेलं आहे. तिसरं उदाहरण यातच दिलेलं आहे. तिसरं बघा एकदम सोपं आहे. 5 डिवायडेड बाय रूट 7 आणि मग यामध्ये आपण उत्तर काय लिहिणार आहे तर 5 डिवायडेड बाय रूट 7 इंटू रूट 7 छेदाला त्याच संख्येने गुणायचं आणि म्हणून अंशाला पण त्याच संख्येनं बरोबर 5 इंटू रूट 7 अपॉन 7 म्हणजेच 5/7 इंटू रूट 7 असं उत्तर आहे. काहीही अवघड नाही. रूट 7 इंटू रूट 7 साती 49 म्हणजे काय होईल रूट 49 आणि रूट 49 म्हणजे 49 वर्गमूळ 7 येतं आणि म्हणून मग 5/7 गुणिले वर्गमुळात 7. हा जो डिनॉमिनेटर आहे याचं रॅशनलायझेशन झालेलं आहे. ही रॅशनल संख्या आहे बघा. डिनॉमिनेटर मध्ये प्रत्येक डिनॉमिनेटर मध्ये रॅशनल संख्या आलेली आहे. चौथं उदाहरण आता यातच पाहूया आपण. चौथा आहे 6/9 इंटू रूट 3. आन्सर 6/9 इंटू रूट 3. आता याला कशाने गुणायचं आहे तर मी प्रत्येक वेळा सांगतोय छेदाला जे रूट मध्ये संख्या असते त्यानंच गुणायचं. म्हणजे यातला मी रूट 3 न गुणणार, छेदाला रूट 3 न गुणलेला आहे म्हणजे अंशाला सुद्धा गुणलं पाहिजे आणि मग 6√3 अपॉन 9 गुणिले या दोघांचा गुणाकार आला किती 9 आला आणि 9 चं वर्गमूळ 3 म्हणजेच 6√3 अपॉन 27 आणि 6/27 6/27 इंटू रूट 3 आणि मग यामध्ये 3 न भाग जातोय बघा. याला 3 दूनी 6 3 9 27 म्हणजे 2/9 इंटू रूट 3. पाचवं उदाहरण आहे यामधलंच. पाचवं उदाहरण आहे 11/√3. 11/√3 जे रूट छेदाला आहे त्यानंच गुणायचं आहे म्हणून मी सांगितलेलं आहे. 11 डिवायडेड बाय रूट 3 इंटू इथे कितीला गुणणार रूट 3 नच गुणायचं आहे आणि इथे छेदाला रूट 3 न गुणलंय म्हणून अंशाला पण रूट 3 न गुणायचं असतं. नियम आहे म्हणजे 11 गुणिले रूट 3 अपॉन 3 म्हणजेच 11/3 इंटू रूट 3. आता मित्रांनो यामध्ये एक विशेष लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्येक ठिकाणी छेद हा रॅशनल नंबर आलेला आहे. हे पहिलं उदाहरण आहे. याचा छेद बघा 5 आलाय म्हणजे रॅशनल नंबर आहे. हे दुसरं उदाहरण आहे. याचा छेद बघा 14 आहे. हे रॅशनल आहे. इथं छेद किती होता रूट 14 म्हणजे तो इरॅशनल होता. त्याचा आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे. इथं सुद्धा बघा छेद आलेला आहे 7. इथं सुद्धा बघा छेद आलेला आहे 9 आणि इथं छेद आलेला आहे 3. म्हणजे प्रत्येक ठिकाणी छेदाच्या ठिकाणी ही रॅशनल संख्या रॅशनल नंबर आलेला आहे आणि म्हणूनच आपल्या प्रश्नाचं प्रश्न आहे की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे जो छेदाला जी काही संख्या आहे त्याचं रॅशनलायझेशन करा. आणि अशा पद्धतीनं हा 9वा प्रश्न सोडवून झालेला आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.3 मधील सर्व उदाहरणं सोडवलेली आहेत आपण. यावर आधारित मी प्रॅक्टिस सेट तुम्हाला देईन. तो प्रॅक्टिस सेट तुम्ही काय करायचा आहे सोडवायचा आहे माझ्या वैयक्तिक नंबरला पाठवायचा आहे. मित्रांनो अजून आपले जे काही विद्यार्थी सबस्क्राइब झालेले नाहीत आपल्या चॅनेलला तर त्यांना सुद्धा सांगा. कारण का प्रत्येक मुद्दा हा महत्त्वाचा आहे. इथून पुढची जी उदाहरणं आहेत ती महत्त्वाची उदाहरणं आहेत आणि त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. एकदा दोनदा पहा, त्यावर चर्चा करा, त्याची उत्तरं तुम्ही वहीत लिहून घ्या. जर काही शंका असतील तर मला तुम्ही विचारू शकताय. धन्यवाद.